काल सुद्धा त्याबद्दल आम्ही बाईट दिली होती. अक्षीगोडला जे L3 नावाचा एक बार आहे त्या ठिकाणी उशिरापर्यंत लिगल परमिसिबल लिमिटचे बियॉन्ड चालवण्यासाठी त्याचे विरुद्ध काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 162/2024 त्यामध्ये भारतीय दंड संहिताची कलम 188 त्याचे बरोबर भारतीय दंड संहिताची कलम 130 व आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियम जे आहे त्याची कलम आहे 65E 77 79 82 आणि 83 त्याचबरोबर बॉम्बे पोलीस ऍक्ट 433(1)W हा कलमाच्या खाली सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा जे आहे ते 9 आरोपीचे विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आरोपी जे आहे जसा काल पण सांगितला होता की त्यामधला 2 मूल मालक आहे संतोष विठ्ठल कामटे सचिन विठ्ठल कामटे. त्या 2 मूल मालकाने ज्यांना पुढे अग्रीमेंट करून ऑपरेशनल करण्यासाठी ज्यांना कॉन्ट्रॅक्टवर दिलेला होता त्यामध्ये उत्कर्ष कालिदास देशमाने योगेंद्र गिरासे आणि रवी महेश्वरी म्हणून 3 इसम आहे आणि त्याचे बरोबर त्याचा मॅनेजर आहे मानस मलिक. त्याचबरोबर तो डीजे चालवणारा तिथला दिनेश मानकर आणि त्या सगळे इव्हेंटला ज्यांनी काल रात्री ऑर्गनाईज केला उशिरा हे जे बार चालवणारे आहे त्याचे बरोबर मिळून ज्यांनी ऑर्गनाईज केला अक्षय कामटे ते अजून एक रोहन राजू गायकवाड आहे तो पण ऑर्गनायझर मध्ये त्याचा साहेब होता. तर ते हा 9 मधना 8 जे आरोपी आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे. त्यांना आज माननीय कोर्टाचे समोर पेश करण्यात येणार आहे. तर सध्यापर्यंत झालेली चौकशीमध्ये हा माणसाने कसा कसा रोल काय होता कोणी ऑर्गनाईज केला आहे आणि किती वाजता ते आले किती वाजता गेले अशा प्रकारची जे प्राथमिक माहिती आहे मला प्राप्त झालेली आहे. पुढचा तपास जे आहे ते सध्या चालू आहे. हो जे व्हिडिओ आपल्याला त्यामध्ये दिसते व्हिडिओचा पार्ट म्हणून दिसते त्याबद्दल ते इन्व्हेस्टिगेशन सध्या चालू आहे. हे जे लोकांना आता अटक करण्यात आलेलं आहे त्या लोकांकडून तीच विचारपूस चालू आहे की नेमके ते व्हिडिओ मध्ये दिसणारे माणूस कोण आहे. त्याचे आम्ही लीड मध्ये आहोत. आम्ही जसाही तो आमच्या ताब्यात आले त्याच्याकडून अधिक विचारपूस करून असे प्रकारचे जे काही सध्यापर्यंत ज्यापर्यंत हे जे माणसाचे जो व्हिडिओ मध्ये मला दिसत आहे त्याला विचारपूस केल्यानंतर ही गोष्टी आपल्या समोर हो हे जे पेमेंट आहे ते 2 प्रकारचं झालेलं आहे. एंट्री फीस आणि त्यांनी जे आत खर्च केला आहे फूड्स अँड ड्रिंक्स वर खर्च केलेला आहे तसे प्रकारची वेगवेगळी अमाऊंट आहे. जसा आत आपण पाहिला ते काहीतरी 80-85 हजारचे आजूबाजूचा जे खर्च झालेला आहे तसा ते बाहेर जे काहीतरी 500 रुपये किंवा असे प्रकारची फी त्यांनी एंट्री वेळी कलेक्ट केली आहे ते इव्हेंट अल्पवयीन बद्दल आता ही अति किसी कोणत्या दुसरे एक ठिकाणी होते दुसरे कोणीतरी बार रेस्टॉरंट मध्ये होते आणि तिकडे ते या ठिकाणी त्याची एंट्री त्यांनी खूप इन्फॉर्मल पद्धतीने केली आहे कारण वेळाचे उशिरा केलेली आहे. मग तसे प्रकारचा त्यांनी ते रेकॉर्ड वगैरे काही कलेक्ट केला नाहीये जसा की आधार कार्ड ज्या वयाच्या जे प्रमाणपत्र आहे परंतु या अगोदर ते ज्या ठिकाणी होते तिकडचा आम्ही गोळा करीत आहोत. तिकडनं जर आपल्याला असे प्रकारची माहिती मिळाली की कोणी अल्पवयीन जे मुलगा आहे तिथे या कोणी इसम आलेला आहे तर त्याबद्दल कारवाई करतात. 40 ते 50 लोक आपल्याला सांगितले हो त्यांना सगळ्याला तपासासाठी बोलतात. आयडेंटिफिकेशन व्हिडिओच्या बेसिसवर आहे आणि ज्या ठिकाणून ते आधी पार्टी करून आले होते तिथून आपण जे माहिती अधिक माहिती प्राप्त करून अशा प्रकारे त्याची माहिती गोळा करणार आहे आणि त्याचबरोबर आता जे अटक झालेले माणूस आहे त्याच्याकडून सुद्धा विचारपूस करून काही लोकांचे नाव निष्पन्न होत आहे. आधी पण कुठे पार्टी केली होती काही काल हो हा अशा प्रकारची आता इट इज अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्यामध्ये ते कुठून आले होते ते आता तपासाच्या मुद्द्यामध्ये निष्पन्न होत आहे. तसंही आमच्या हे कसं आहे की वारंवार अंमलदार या विशेष एरियामध्ये रात्रगस्तासाठी होते
त्याची ही जबाबदारी होती. त्यामधून काही हलगर्जीपणा झालेला आहे, ज्या लक्ष चुकला आहे, त्यामुळे डिसिप्लिनरी ऍक्शन घेण्यात आलेलं आहे. यामध्ये 2 अधिकारी आणि 2 अंमलदाराला निलंबित करण्यात आलेलं आहे. पुढची चौकशी जी आहे ती आता सध्या चालू आहे. मागील महिन्यामध्ये याच